नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव येथे एका 27 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की घातपात, माहेरच्यांचा गंभीर आरोप. मात्र भीतीपोटी पोलीस तक्रार नाही आणि दरम्यान सासरीच अंत्यसंस्कार उरकले. या प्रकरणात माहेरच्यांनी नेमके कोणते आरोप केले आणि नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव येथे गीता रामा बेंडकुळे या 27 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झालाय. ही घटना मंगळवार 24 मार्च 2026 रोजी घडली. मृत गीता बेंडकुळे या मूळच्या वेळेगाव येथील रहिवासी असून त्यांचा विवाह एप्रिल 2025 मध्ये धोंडेगाव येथील रामा सुखदेव बेंडकुळे यांच्याशी झाला होता. मृत महिलेचा भाऊ सोमनाथ गंगाराम शेवरे यांच्या माहितीनुसार गीता हिला सासरी सतत छळ आणि त्रास सहन करावा लागत होता. तसेच गीता यांनी स्वतः माहेरी सांगितल्याप्रमाणे तिचे पती रामा बेंडकुळे आणि जाऊबाई मनीषा बेंडकुळे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. जाऊकडून सतत टोमणे मारले जात होते. तसेच वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी सासरच्यांच्या सांगण्यावरून माहेरच्यांना जत्रा हॉटेल परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे एका महिला डॉक्टरांनी गीता या दुसऱ्या पुरुषामुळे गर्भवती असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला. मात्र या दाव्याबाबत माहेरच्यांनी शंका उपस्थित करत दुसऱ्या डॉक्टरांकडून तपासणी करण्याचा आग्रह धरला असता संबंधित डॉक्टर घाबरल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणानंतर वाद झाल्याने गीता जवळपास 1 महिना माहेरी राहिल्या होत्या. त्यानंतर तिचा पती तिला परत सासरे घेऊन गेला. यानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत असल्याचंही सांगितलं जात आहे. घटनेच्या दिवशी गीता यांनी स्वतः वडील आणि भावाला शेतीच्या कामासाठी सासरी बोलावले होते. माहेर आणि सासरचे यांनी एकत्र मिळून जेवणही केलं. त्यावेळी गीता यांनी माहेरी येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र वडिलांनी दुसऱ्या दिवशी भावाला पाठवण्याचं सांगितलं. मात्र माहेरचे निघून गेल्यानंतर अवघ्या 1.5 तासात सासरच्यांकडून फोन आला की गीता गायब झाली. यानंतर शोधाशोध सुरू करण्यात आली असता गीता यांचा मृतदेह गावातील विहिरीत आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर नाकातून रक्त येत असल्याचे, ओठांवर जखमा असल्याचे आणि गळा सुजलेला असल्याचे माहेरच्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच विहिरीच्या बाहेर काही वस्तूंवर रक्ताचे डाग असल्याचाही आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर माहेर आणि सासर यांच्यात तणाव निर्माण झाला. माहेरच्यांनी रात्रभर गीता यांचा मृतदेह घराच्या पडवीत ठेवला. मात्र सासरच्यांनी घराचा दरवाजा बंद करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. गीता यांच्यावर सासरीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलीस तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. धोंडेगावमधील या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. गीता बेंडकुळे यांचा मृत्यू आत्महत्या आहे की त्यामागे काही वेगळं कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे माहेरच्यांना संशय असूनही भीतीपोटी तक्रार दाखल होत नाही आणि अशा अनेक घटना गुपचूप दडपल्या जातात. न्याय मिळण्यासाठी आवाज उठवणं गरजेचं असतानाही हा आवाजच जर दाबला गेला तर अशा कितीतरी घटना कधीच समोर येणार नाहीत आणि अशा कितीतरी गीता मारल्या जातील. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही तर समाजातील त्या कटू वास्तवाचं उदाहरण आहे जिथे भीतीमुळे सत्य दडपलं जातं. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल होते का आणि या मृत्यूमागचं खरं कारण काय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.